सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी नगरीत सध्या क्रीडा उत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे। राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं आयोजित 5व्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026चा अतिशय दिमाखदार सोहळा नुकताच लोणी शिर्डी येथे संपन्न झाला। खेळात सशक्त तर सेवेत समर्थ हे घोषवाक्य घेऊन सुरू झालेल्या या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीशजी महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। प्रशासकीय कामाचा ताण बाजूला सारून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सुमारे 1500 अधिकारी आणि कर्मचारी आज खेळाडूच्या रूपात मैदानात उतरले आहेत। पहा जलसंपदा विभागाच्या या क्रीडा कुंभाची विशेष बातमी। कल्पना आहेत, आज सगळे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मैदानावरती उतरले आणि विविध खेळ होत आहेत। काय काय आहे आणि काय या मागचा उद्देश आहे? आता हे 5वं वर्ष आहे। सर्व महामंडळ आणि जलसंपदा विभागाचे सगळे अधिकारी कर्मचारी एकत्र येत आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये एक सांघिक वातावरण निर्माण व्हावं। कारण विदर्भातली मंडळी बऱ्याच वेळा विदर्भ सोडून बाहेर जात नाही किंवा त्याच्या कोकणातली मंडळी आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदले होत राहतात, पण कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदले होत नाही। मग एकमेकाला समजून घेण्याचा आहे, प्रत्येक राज्यातला प्रत्येक भाग समजून घेण्याचा जवळ पाहण्याची संधी आणि मिळते आणि क्रीडा स्पर्धा तर मग निश्चितच त्याचा उपयोग आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये व्यक्ती विकासाकरता होत राहतो। एक व्यासपीठ त्याला उपलब्ध करून द्यावं लागतं आणि हे जलसंपदा विभागानं अतिशय स्तुत्य असं उपक्रम 5 वर्षापूर्वी सुरू केला आणि त्याची दिवसेंदिवस चांगलीच प्रगती होती। आज मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र जे आहेत पंकज शिरसाट जे आता DCP आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवलं। दुसरे आपले अहिल्यानगरचेच भूमिपुत्र आहेत जेऊर कुंभारीचे श्री अक्षय आव्हाड आणि आपल्या नगरच्या श्वेता गवळी, या निमित्तानं जिल्ह्यातल्या पुरस्कार विजेत्यांना या निमित्तानं त्यांचा गौरव व्हावा असा माझा प्रयत्न होता। मला आनंद आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने जी सुरुवात झाली। आमच्या गोदावरी विकास महामंडळाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय कष्टाच्यामध्ये घेतलेले आहेत आणि विशेष करून आमचे जे सहकारी आहेत माझे गिरीश भाऊ, ते स्वतः उपस्थित आहेत, ते स्वतः एक उत्तम खेळाडू आहेत आणि त्यामुळे त्यांच्या येण्यानं सुद्धा आमचा आनंद द्विगुणित झाला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन या निमित्तानं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय विश्वास आहे, गोदावरी जिंकेल की तापी कोकण? नाही, शेवटी महामंडळ, शेवटी जलसंपदा विभाग हे जिंकणार आहे। आमच्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून आज या स्पर्धांचं आयोजन 5वं वर्ष आमचं या ठिकाणी आहे। राज्यस्तरावरचे सर्व अधिकारी, मंत्रालयातले सर्व आमचे अधिकारी कर्मचारी त्यांना एकत्रित करून या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मला वाटतं शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ राहतं आणि त्यातूनच मग कामाला प्रेरणा मिळते, मानसिकता होते आणि म्हणून प्रत्येकाने दररोज व्यायाम केला पाहिजे, खेळलं पाहिजे अशी भावना तर माझी आहेच आणि म्हणून कामाचा जो स्ट्रेस आहे तुमचा त्यातूनच तुम्ही बाहेर पडलं पाहिजे। कारण इतकं काम मंत्रालयामध्ये असेल, प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक आमच्या महामंडळामध्ये आहे आणि त्यातून मग थोडंसं मग कुठेतरी स्ट्रेस येतो। मग स्ट्रेसमधून मग आम्ही कुठे म्हणतो मग चहा जास्त प्यायला पाहिजे, कोणी म्हणतं मग थोडं तंबाखूही खाल्ली पाहिजे, कोणी म्हणतं मग सिगरेट पिल्याने स्ट्रेस कमी होतो। मला वाटतं असं अजिबात नाही आहे। तुम्ही दररोज व्यायाम करा, दररोज कुठला तुमचा आवडीचा खेळ खेळा, त्यामुळे सगळ्या स्ट्रेसवरून तुम्ही बाहेर पडतात आणि मग कामाला सुद्धा गती मिळते, तुमचं मन सुद्धा स्थिर राहतं, कौटुंबिक सगळी घरची परिस्थिती सुद्धा व्यवस्थित राहते आणि म्हणून सगळ्यांनी खेळलं पाहिजे ही आमची या मागची भावना आहे। आणि निश्चित हे फक्त स्पर्धेपुरतं नको 15 दिवस, तर हे सातत्य कायम असलं पाहिजे खेळाचं आपल्या आयुष्यामध्ये, व्यायामाचं, या मताचा मी आहे आणि निश्चित त्याचा फायदा आमच्या या जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांना होईल आणि त्यातून एक सुदृढ अशी पिढी तयार होईल। त्यापेक्षाही चांगलं काम, चांगली कामाची मानसिकता यातून तयार होईल आणि मग राज्य पुढे जाईल, आमचं खातं पुढे जाईल, त्यातून लोकांना लाभ मिळेल। जलसंपदा विभागाचे 2 विभाग, एक विखे साहेबांकडे आहे, एक तुमच्याकडे आहे। तुमच्यातही विकासाची कशी स्पर्धा आहे आणि महाराष्ट्राला काय तुम्ही नवीन देणार आहात, काय अपेक्षा पूर्ण होतील? नाही, निश्चित हे खातं जे आहे ते शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं खातं आहे। तसंच पिण्याच्या पाण्यासाठी असेल, इंडस्ट्रीसाठी असेल, अतिशय महत्त्वाचं खातं आहे, त्याची कल्पना आहे आणि राज्य या क्षेत्रामध्ये, या खात्यामध्ये खूप अग्रेसर आहे याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून आमच्यामध्ये स्पर्धा वगैरे कुठे काही त्यात स्पर्धा विषयच नाही। सगळ्यांना अलॉटमेंट ठरलेला आहे, निधी ठरलेला असतो, फंड असतो,
पण आमचे अधिकारी जे आहेत ज्या पद्धतीने गतीने काम करतात आज सगळेच आमचे 5 महामंडळ आहेत आणि यातून ज्या गतीने काम करतात ते खरं अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि त्यातून आम्ही निश्चित आम्हाला समाधान असतं की आम्ही शेतीला पाणी देऊ शकतो, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणू शकतो. एकमेकांना लावून द्यायचं काम करू नका तुम्ही. त्यामुळे आमच्यामध्ये स्पर्धा वगैरे अशी अजिबात कुठे नाहीये, अजिबात कुठे नाहीये. पण स्पोर्ट्समनशिप निश्चित आमच्यामध्ये त्या ठिकाणी खिलाडू वृत्ती आहे आणि आम्ही सगळं खिलाडू वृत्तीनेच त्या ठिकाणी एक खात्यामध्ये काम करत असतो. मी खेळाडू आहे त्यामुळे मला स्पोर्ट्समनशिप माहित आहे काय असतं काय नाही. त्यामुळे कुठे आमच्यामध्ये थोडंसं सुद्धा असं कुठे स्पर्धा वगैरे अशी म्हणता येणार नाही. पण शेवटी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद कसा आणता येईल, पाण्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, पिण्याचं पाणी कसं देता येईल यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो.